छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती लातूर व साने गुरुजी शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष या परिसरात आल्यानंतर एक प्रफुल्लित वातावरण झालं, ज्यांच्यामुळं झालं ते आपले सर्वांचे लाडके माने सर, प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी हर्षवर्धन राऊत सर, अभिजित देशमुख साहेब, डॉक्टर रमेशजी भराटे सर, शशिकांतजी पाटील सर आणि ज्यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत, सर्वांना एकत्रित केलं, अतिशय धडपडे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला असणारं आमचे मित्र डॉक्टर उदयजी गवारे सर, ॲडव्होकेट आर डी काळे सर, DS उद्योगपती DS पाटील सर, विजय जाधव साहेब, आमचे मित्र पाहुणे प्रमोदजी साळुंके सर, शिवकुमार जाधव सर आणि याच्यामध्ये नाव नाहीत परंतु तरीसुद्धा या व्यासपीठावर विराजमान आहेत, त्यामुळं नावं घेणं मला शक्य नाही, अशा प्रकारचे सर्वच ही दर्दी मंडळी, उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि जे आम्हाला आत्तापर्यंत आपण जे सहकार्य करत आहात ते विद्यार्थीगण, हा जो आत्ताचा सोहळा बराच वेळ चालला सत्काराचा सोहळा, त्यामुळं या ठिकाणी मी घोषणा करतो की आपलाही सत्कार आमच्यासोबत झाला असं तुम्ही गृहीत धरा. मित्रांनो, शिवरायावर बोलण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. हे होत असताना काल साळुंके साहेबाचा मला फोन आला. काल कोकणामध्ये मी गेलेलो होतो प्रत्यक्षपणे, म्हणजे इतरापेक्षा जरा थोडंसं टाळ्या मला कमी पडतील, माहितीचा खजिना जास्त असतो, कारण मी ग्राउंडला जातो आणि त्याच्यानंतर बोलतो, ही माझी कार्यशैली आहे. जे सुज्ञ आहात त्याच्या बाबतीत अडचण नाही, मात्र आपण लहान मंडळी आहात, थोडंसं समजावताना निश्चित अडचण येईल. मात्र आपण जी काही चौथीपासून जो इतिहास शिकत आहात शिवरायांचा, त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आणि त्याच्या पुढं जाऊन आपण काही या ठिकाणी पाहणार आहोत, जे तुम्हाला अभ्यासक्रमात नसतं, तो उल्लेख या ठिकाणी निश्चितच माझ्या तोंडून या ठिकाणी होणार आहे. हे करीत असताना मला अडचण नाही आहे की तुम्ही उठून जाचाल, कारण का तुम्हाला सर्व बाजूनी घेरलेलं आहे. त्यामुळं अशी कुठल्याही प्रकारची अडचण नाही की तुम्ही आता इथून उठून जाल, त्यामुळे तुम्हाला ऐकावंच लागेल. मात्र निश्चितच चांगला ऐकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल, कारण मलाही नेहमी माहीत असतं की माझ्यासारखा एक सर्वसामान्य अशा प्रकारचा गायक होता खेडेगावचा, आणि त्या गायकाला पहिल्यांदा मोठं गाण्याची संधी मिळाली म्हणून तो शहराला गेला, आणि शहराला गेल्यानंतर त्यानं गाणं म्हटलं. पब्लिकमधून आवाज आला वन्स मोर, वन्स मोर म्हटलं, दुसऱ्यांदा गाणं म्हटलं, पुन्हा वन्स मोर, तिसऱ्यांदा गाणं म्हटलं, पुन्हा वन्स मोर, असं 4 वेळेस वन्स मोर. मग गायकाला प्रश्न पडला आणि त्याने विचारलं 5व्याला, एवढं वन्स मोर म्हणताय, माझं गाणं एवढं आवडलं का? त्या 5व्यानं सांगितलं, जोपर्यंत चांगलं गाणं म्हणत नाही तोपर्यंत वन्स मोर. तर तसं चांगलं देण्याचा निश्चितच या ठिकाणी मी प्रयत्न करेन. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे मित्रांनो, मी पण कॉलेजला शिकवतो, 13वी 14वी 15वी जे काय म्हणतो आपण वरच्या वर्गाला मी त्या ठिकाणी MA पर्यंत शिकवतो. त्यामुळे ऑनलाईनचा जमाना आहे. ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपल्याला माहिती आहे, ऑनलाईन घरी बसून ऑनलाईन ॲडमिशन, घरी बसून ऑनलाईन शिकवणी आली, घरी बसून ऑनलाईन परीक्षा आली. आता अशा प्रकारचं ऑनलाईन शिक्षण झाल्यानंतर सरकार म्हणते तुम्ही घरीच बसा, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. मात्र तरीसुद्धा काही भागामध्ये गेल्यानंतर टाळ्याचा थोडासा तुटवडा असतो, परंतु यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. तरीसुद्धा मी एका मोठ्या कॉलेजमध्ये व्याख्यानाला गेलो, आणि व्याख्यानाला गेल्यानंतर तिथं व्याख्यानाला सुरुवात केली. बरीच मुलं टाळ्या मारत होती, आणि तेवढ्यात एक मुलगा जो होता त्यानं हळूच 2 टाळ्या मारून बंद केला. मी त्या विद्यार्थ्याला विचारलं की अरे यांनी तर भरपूर टाळ्या मारल्या, तू फक्त 2च टाळ्या का मारल्या? त्यानं सांगितलं मी गणिताचा विद्यार्थी आहे. मी म्हटलं त्याला मग गणिताचा विद्यार्थी म्हणजे काय झालं? त्यानं म्हटला गुणिले 50 समजा. तर अशा प्रकारे जी काही प्रत्येकाची भाव वेगळे असतात, मात्र तरीसुद्धा
जाता जाता या गोष्टी थोडंसं हलकंफुलकं करण्याकरता असतात. काल साळुंके साहेब मला म्हटले की एवढ्या लांब मी 700 किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो, तुम्ही येताय का नाही, कोकणामध्ये आहे. मग तुम्ही त्यांना सांगितलं कोकणात काय मी परदेशाला जरी असला तरीसुद्धा शिवरायांचं नाव म्हटल्यानंतर दौरा अर्धाच सोडून, कारण मला कुणी तर बोलवत आहे याच्यामध्ये मला महत्त्व वाटत नाही आहे. मात्र मला त्या ठिकाणी जाऊन शिवरायांचा जो विचार आहे, शिवरायांचं नाव माझ्या मुखातून घेण्याची आपण संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि हा आभार मानत असताना म्हणून मी काल त्यांना सांगितलं की माझ्या मनामध्ये भाव आले की तुम्ही येताय का नाही. म्हणून मी सांगतोय, कुणी ना पुसावा आम्हाला जात धर्माचा अजेंडा, कुणी ना पुसावा आम्हाला जात धर्माचा अजेंडा, आम्हीच मावळे त्या इतिहासाचे घेऊन फिरतो खांद्यावर छत्रपती शिवरायांचा झेंडा. म्हणून हा झेंडा घेऊन फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या कथा रचून आपल्याला टाळ्या मला सुद्धा मिळवता येतील, मात्र त्याच्या पलीकडे काय करता येईल का हा विचार बाळगून मी वेगळ्या अशा प्रकारचं संशोधन करत करत, जे मला फेसबुकवर पाहतात त्यांनी बघितलं असेल कदाचित, थेट व्हिएतनाम देशामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे अनेक वेगळं काहीतरी आपल्याला करता येईल का हा सुद्धा भाव या ठिकाणी. म्हणून मी माझ्या याचं जे काही नाव मला विचारलं की काय देऊ, काल, आज आणि उद्या, शिवराय काल आणि उद्या, हा भाव त्या ठिकाणी ठेवा. आता तुम्हाला अफजल खान माहीत असेल, आता तेवढ्यापुरतं अफजल खानाचं पोट फाडलं, बाकीचा विषय 34त क्लोज झाला. मात्र आज अफजल खानाचे वारसदार कुठं राहतात, त्यांना फोन लावून बोलायचं असेल तर आपण पटकन बोलूया. म्हणजे आज अफजल खानाचे वारसदार जे त्या ठिकाणी आहेत ते गुलबर्गा या ठिकाणी राहत आहेत. अफजलपूर नावाचं गाव आहे, तिथं अफजल खानाची जी काही समाधी असेल त्यांच्या पत्नीची समाधी आहे. तर ते मसूद जहागीरदार त्यांचं नाव आहे, ॲडव्होकेटच आहेत योगायोगानं आणि माझे चांगले मित्र आहेत. म्हणजे हा जो काही मुद्दा असेल त्याच्या पलीकडे जाऊन आपण जे काम करण्याचं जे काही जे काही धोरण ठेवलेलं आहे, तर त्या धोरणानुसार मी रोज काम करीत होतो किंवा काम करीत असतो. आता हा काम पाहत असताना योगायोगानं काल कोकण आणि गोवा त्या परिसरामध्ये होतो. आपण लहान विद्यार्थी आहात त्यामुळं आपल्याला काही त्याची जाणीव नाही, मात्र अलीकडं थोडंसं वेगळं फॅड जी या ठिकाणी यायला लागलेलं आहे. व्हॅलेंटाईन डे असेल, प्रॉमिस डे असेल, अशा प्रकारचे जे काही दिवस आज आपण साजरे करायला लागलो. तर तशा रीतीनं प्रॉमिस डे ज्यावेळेस आपण पाहतो तर प्रॉमिस डे कसा साजरा करावा याचं उदाहरण म्हणून आपल्याकडं जे इतिहासाकडं पाहतोय, 1659 साली 10 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची जी काही ऐतिहासिक अशा प्रकारची भेट झाली, त्या भेटीनंतर अफजल खानाचा पराभव झाला, अफजल खान मारला गेला आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही विजापूर परिसरामध्ये एक मोहीम आखली होती, त्यामध्ये आत्ने असेल, बेळगाव असेल, बंकापूर असेल, होसपेट असेल, या भागामध्ये धुमाकूळ घालत घालत छत्रपती शिवाजी महाराज थेट विजापूरपर्यंत पोचले होते. आणि याच वेळेला महाराजांनी आणखी एक महत्त्वाचा जो किल्ला घेतला होता त्याचं नाव आहे पन्हाळा किल्ला. आता आपण जर पाहिलं 1659 पर्यंतचा इतिहास शिवरायांचा जर पाहिला तर एक सर्वसामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व 1659 साली ज्यावेळेस अफजल खानाची भेट झाली नव्हती तोपर्यंत या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं तेवढं नाव झालेलं नव्हतं. आणि त्यामुळं अशा प्रकारचा सर्वसामान्य छत्रपती शिवाजी महाराज, ज्याला आपण शिवाजी अशा प्रकारचं वर्णन करतायत विजापूर दरबार, तर अशा प्रकारचा हा छोटा असणारा सरदाराचा मुलगा आज आपल्याला नडायला लागलाय, आज आपल्या पुढं अशा प्रकारची आव्हानं द्यायला लागलाय. आणि म्हणून त्याच वेळेला विजापूरच्या आदिलशानं आणखी एक सरदार पाठवण्याचं त्या ठिकाणी सत्र सुरू केलं. म्हणजे अफजल खानानंतर त्याचं नाव आहे सिद्दी जोहर. सिद्दी जोहर हा म्हणजे मी जे जे बोलतोय तुम्हाला, मी प्रत्येक नावं घेतली असेल त्या ठिकाणी गेलो. कर्नूल, कर्नाटकातलं कर्नूल आहे, तिथं त्याचा छोटासा गडीवजा वाडाही आहे. तर कर्नूलचा असणारा हा आफ्रिकन ॲबिसिनियन मुस्लिम सिद्दी जोहर हा थोडंसं विजापूरकराशी वाकडं आलं होतं आणि म्हणून त्याला सलाबत जंग नावाची पदवी दिली, सलाबत खान, आणि त्याला सांगितलं की तू जाऊन आता शिवरायांचा बंदोबस्त कर. या सलाबत खानाच्या किंवा सिद्दी जोहरच्या सोबत सिद्दी मसूद त्याचा जावई आहे आणि आपल्या वडिलांचा बदला घेण्याकरता जो त्याच्यासोबत आणखी एक माणूस आलेला होता त्याचं नाव आहे फाजल खान. ही फौज आजचा जो कोल्हापूर प्रांत आहे, आजचा जो कोल्हापूर भाग आहे, त्या भागामध्ये आली. शिवरायांच्या काही लढाया त्या ठिकाणी झाल्या, मात्र शिवरायांचा आणखी जे पाहिजे त्या प्रमाणात सैन्याची जुळवाजुळव झालेली नव्हती.
कारण शिवराय हे वेगळं व्यक्तिमत्व अशा स्वरूपातलं होतं. शिवरायावर आज आपल्याला शिवराय फार मोठे काहीतरी वेगळं चमत्कार वाटायला लागतो, मात्र शिवरायासारखं कुणी भोगलं नाही असा सुद्धा इतिहास त्या ठिकाणी सांगतोय. कारण ज्या वेळेला इथं अफझल खान चालून आला होता, दुसऱ्या बाजूने शाहिस्ते खान तिकडून वाटचाल करायला लागलेला होता. सिद्दी जोहर या ठिकाणी आलेला आहे, शिरवळ या ठिकाणी शाहिस्ते खान येऊन ठेपलेला होता. म्हणजे एकाच बाजूला दोन आघाड्यावर लढण्याचं काम या शिवरायांना करावं लागलं. आणि त्यामुळं थोड्याशा अवधीमध्ये या असणाऱ्या फौजेला कसं सामना जावा, कसं त्या ठिकाणी मुकाबला करावा याची थोडीशी अडचण निर्माण व्हायला लागली. कारण का की त्यांचा असणारा सेनापती नेताजी पालकर हा शाहिस्ते खानासाठी तिकडं गुंतलेला आहे. आणि म्हणून महाराजांनी काय केलं, ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी 1660 साली पन्हाळ्याचा त्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. आता पन्हाळ्यावर आश्रय घेतला, कारण पन्हाळ्याचा जर किल्ला आपण बघितला, मी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदाच विनंती करत मित्रांनो, खास करून इतिहासाचे असतील किंवा या असणाऱ्या मॅनेजमेंटला सुद्धा करेन की जेवढं प्रॅक्टिकलला तुम्ही जाल, कुठलेही असेल, कारखाना दाखवा, तुम्ही गॅरेजवर न्या. माझं जर कोणी बघतोय, आपण स्टेटस जर बघित असाल, मी माझ्या नाताला कसं घडवतो तिथं, अगदी ज्वारी काढण्यापासून ते म्हणजे 3 वर्षाचं आहे, परंतु सर्वच काही म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये जर आपण जेवढं गेलो मुलांच्या बाबतीत, तर तेवढं लवकर मुलं ग्रास्पिंग करतात. तर त्यानुसार जो पन्हाळ्याचा किल्ला जर आपण बघितला, अभेद अशा प्रकारचा किल्ला, या पन्हाळ्यावर महाराजांनी आश्रय घेतला. आणि आश्रय घेतल्यानंतर सिद्दी जोहरनं ठरवलेलंच होतं की आता कुठल्याही अवस्थेमध्ये महाराजांना सोडायचं नाही. आणि म्हणून जवळपास 16 किलोमीटरचा जो परिघ असणारा हा जो किल्ला आहे, तर त्या किल्ल्याला त्यांनी काय केलं, वेढा घातलेला आहे. वेढा घातला म्हणजेच काय की इथं हा जो किल्ला असतो, तर बाजूला अशा छावण्या लावल्या, इथे एक छावणी, तिथे एक छावणी, म्हणजे महाराज कुठूनच निसटून जाऊ नये अशा प्रकारचा बंदोबस्त त्यांनी केला. आणि त्याचसोबतच त्यांनी इंग्रजांची मदत त्या ठिकाणी घेतली. गिल्बर्ट नावाचा जो अधिकारी असेल किंवा रेव्हिंग्टन असेल, यांची मदत घेतली आणि काही तोफा आणि तोफगोळे त्या ठिकाणी आणले. आणि आता पन्हाळ्यावर त्यांनी तोफगोळ्याला सुरुवात केली. पाहता पाहता 3 महिन्याचा अवधी गेला. या 3 महिन्याच्या अवधीमध्ये महाराजांची अवस्था आता बिकट व्हायला लागली. आता तर कुठं स्वराज्य फुलायला लागलेलं आहे. या असणाऱ्या अफझल खानाच्या रूपानं आता कुठतरी पहिलं यश त्या ठिकाणी मिळालं. आणि तेवढ्यामध्येच हा जो असणारा सिद्दी जोहर चालून आला म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आपण जी काही स्वराज्याचं स्वप्न बाळगतोय ते अडचणीत येतं किंवा काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्याचे दिवस त्या ठिकाणी आले. आम्हालाही प्रश्न पडला होता, कारण का आज पन्हाळ्याला जर आपण आता इथं उकडायला लागले, तुम्ही मे मध्ये जर पन्हाळ्याला गेलात तरी सुद्धा तिथं थंडी वाजते, आपल्याला रग पांघरल्याशिवाय झोपता येत नाही. म्हणजे फार दूर नाही, कोल्हापूरच्या बाजूलाच पन्हाळा, मात्र जवळपास 5-5 हजार मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी पडतो. आणि अशा अवस्थेमध्ये या सिद्दी जोहरनं जो काही वेढा घातला होता, तो वेढा काही सुटत नाही आहे. हा वेढा सुटत नाही म्हटल्यानंतर नेताजी पालकरांनी बाहेरून प्रयत्न करायला सुरुवात केली. आईचं मन असतं, जिजाऊही या परेशान झाले आहेत, कारण का आत्ताच आपला मुलगा एका संकटातून कसा तर निभावलेला आहे आणि दुसरं संकट या ठिकाणी चालून आलं, काय करायचा हा प्रश्न त्या ठिकाणी पडला. म्हणून नेताजी पालकरला सांगितलं की याचा बंदोबस्त झाला पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारे जे काही विजापूरची फौज असेल त्या विजापूरच्या फौजेला तुम्ही आळा घाला. एवढंच न जाता, एवढ्यावर न थांबता जिजाऊने सांगितलं, नेतोजी जर तुला जमत नसेल तर मी हातामध्ये तलवार घेऊन त्या असणाऱ्या विजापूरकरांचा सामना करण्याकरता तयार आहे. हाच तो मात्र दिन, ही असती आई. आणि मग आपण पाहिलं की 3 महिन्याचा कालावधी गेला. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 2 घटना आपल्या पुढं, लहान असल्यामुळे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तर 2 घटना त्यावेळेला घडलेल्या होत्या. तर त्या घटना अशा स्वरूपातल्या होत्या, 3 महिने वेढा काही उठत नाही आहे, आता करायचं काय. वेगळ्या प्रकारच्या क्लप्त्या वापरल्या, त्याच्यामध्ये सुद्धा कुठे यश येताना दिसत नाही आहे. कारण सिद्दी जोहर ठाम होता की आता कुठल्याही प्रकारचं काही झालं तर आपण शिवरायांना सोडायचं नाही. फाझल खान तिथं आहे, सिद्दी मसूद त्याच्यासोबत आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस वेढा आवळत असतानाच महाराज हे जगाच्या पाठीवरलं वेगळं अशा प्रकारचा रसायन म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. कारण महाराजांनी जेवढ्या मोहीम आखलेल्या आहेत, तेवढ्या मोहिमेमध्ये आपण जर बघितलं असेल, एकदा वापरलेली आयडिया, एकदा वापरलेली क्लप्ती पुन्हा कधीही वापरलेली आपल्याला दिसून येत नाही. प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी रसायन यांनी वापरलेलं आहे. आणि त्यानुसार ही चर्चा व्हायला लागली. चर्चा होत असताना माणसं बोलत असतात आणि बोलत असताना त्याच्यातून काय वेचायचं हे ज्याला कळतं तोच महान असतो. आणि तशा रीतीनं महाराजांना कोणीतरी सांगितलं की या गडाच्या पायथ्याला एक माणूस आहे आणि तो माणूस तुमची स्टाईल करतोय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमची नक्कल करतोय. त्यांनी म्हणलं की बाबा कशी नक्कल करतोय, काय, कुणाला तरी विचारलं. आणि त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की शिवा काशीद जातीनं हवी आहे, तो आपली नक्कल करतोय. अगदी तुमच्यासारखीच दाढी, कटिंग सर्व काही आहे.
मग त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. आणि शिवाकाशीत जर आपण बघितलं, महाराजासारखा हुबेहुबूब त्यांना अवतार केला. आज आपण बघतो की एकमेकाची नक्कल पिक्चरमध्ये वगैरे अशा प्रकारची नक्कल आपण करण्याचं पद्धत आहे. तर त्यावेळेला हा जो असणारा शिवाकाशीत त्या ठिकाणी महाराजांसारखी दाढी वाढवली आहे, अर्धचंद्रकोर घालतोय, हातामध्ये कडं त्यानं घातलेलं आहे, महाराजांसारखं सर्व काही महाराजांसारखं त्या ठिकाणी पोशाख तो परिधान करतोय. एवढंच नाही तर ज्यावेळेस त्याच्याकडे दाढी कटिंगला जर लोक येत असतील त्यावेळेला म्हणायचा, काय करायचं राजे आपल्याला, दाढी करायची का कटिंग करायची. म्हणजे तो महाराजामध्ये महाराजमय होऊन गेलेला आहे. महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि सांगितलं की त्या शिवाकाशीतला बोलवून आणा. महाराजांची फौज या खेडेगावमध्ये पोहोचली आणि खेडेगावमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी विचारलं शिवाकाशीत कुठं आहे. शोधत शोधत ज्यावेळेस गेली शिवाकाशीत, तिथं कुणाची तरी दाढी त्या ठिकाणी कटिंग करायला लागलेला होता. तेवढ्यामध्येच ही महाराजांची फौज पोहोचली. त्याच्या कानामध्ये एक निरोप गेला आणि सांगितलं, शिवाकाशीत कोण आहे, मीच आहे. तुम्ही फार महाराजांसारखे हुबेहूब दिसताय, आता तुला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवलंय. असं म्हटल्याबरोबर शिवाकाशीतचं अंगाचं पाणी झालं. मी अशा प्रकारचं चुकीचं काय केलो का, ते गायावाया करायला लागला, पाया पडायला लागला, माझं चुकलं, मी असं पुन्हा काय वागणार नाहीये. मात्र महाराजांनी आपल्या मनातली आयडिया कोणाला कळू दिलेली नव्हती. त्यामुळं त्या असणाऱ्या शिवाकाशीतला त्यांनी धरलं, थेट महाराजापुढे त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. पन्हाळ्यावर नेण्यात आलं. पन्हाळ्यावर ज्यावेळेस नेण्यात आलं तर त्यावेळेला महाराज समोर बसलेले आहेत. महाराजांनी सर्वांना आदेश दिला की आपण बाजूला जावं. सर्व जी काही त्यांची सरदार मंडळी जी काही उजरे असतील बाजूला गेले. शिवाकाशीतला समोर आणलं आणि सांगितलं, काय छान दिसतोस तू. त्याला वाटायचं की मला आता महाराज बघितल्यानंतर मारतील, काहीतरी शिक्षा देतील, माझ्यासारखं का तू स्टाईल मारतोय. मात्र महाराजांनी त्याला सांगितलं, छान दिसतोय. महाराज म्हणली, माझी चेष्टा करताय का. नाही रे, खरंच तू छान दिसतोय. बोलतो असं का वागतोय. म्हणला, महाराज मी आपला पाईक आहे, मला आपल्यासारखं वागावं वाटतंय, मला आपल्यासारखं काहीतरी करावं वाटतंय. महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, एखादी मोहीम जर हाती तुझ्या दिली तर तू पार पाडशील का. या शिवाकाशीतनं सांगितलं, महाराज माझे प्राण आपल्यासाठी अर्पण करण्याकरता केव्हाही मी तयार आहे. महाराजांची खात्री झाली आणि त्याच वेळेला महाराजांनी सांगितलं, हरकत नाही, याला मध्ये घेऊन जा, माझा पोशाख चढवा. त्याला आणखी कल्पना कळत नव्हती काय भानगड आहे. मध्ये नेलं त्या असणाऱ्या शिवाकाशीतला. शिवरायांचे सर्व कपडे चढवले गेले आणि चढवल्यानंतर तो परत आला तर महाराज पाठीमागं हात बांधून महाराज खाली बघतायत, आपल्या पायाकडे काहीतरी बघतायत. शिवाकाशीत मधून आला आणि शिवाकाशीतनं सांगितलं, मुजरा असावा राजे, मुजरा असावा. दोनदा मुजरा घातला. महाराज काही वळून बघत नाहीयेत. शिवाकाशीतनं विचारलं, राजे काय माझं चुकलं का, राजे माझं काही चुकलंय का. मात्र त्या असणाऱ्या शिवाकाशीच्या लक्षात आलं की महाराजांच्या मुजरा घालत असताना जी नजर खाली जाते त्यावेळेला महाराजांच्या अंगठ्याच्या जवळ काहीतरी ओलं दिसलं. त्याला काहीतरी लक्षात आलं, काहीतरी होतंय. आणि आपले अश्रू सावरत महाराज परत फिरले आणि महाराजांनी विचारलं, महाराजांनी सांगितलं, शिवा तुझं चुकत नाही आहे, आता माझं चुकणार आहे. मी तुला हा जो पोशाख तुझ्या अंगावर चढवतोय हा कदाचित हा शेवटचा पोशाख असेल तुझ्या अंगावर. त्यानं सांगितलं, राजे मला आज तुमच्यासाठी पहिल्यांदा सांगितलंय, माझा जीव द्यायची वेळ आली तर हा असणारा आपला पाईक खुल्या मनानं तयार आहे. महाराजांनी आपली लगेच सावरासावर केली. त्याला आपल्या सिंहासनावर बसवलं आणि टाळी वाजवली. सर्व दरबारांना मध्ये बोलवून घेतलं. मध्ये बोलवून घेतल्यानंतर महाराज मुद्दाम आड बाजूला बसले होते. पाहता तर एक एक सैनिक आला आणि एक एक सैनिकांनी प्रत्येकाने महाराज समजून त्यांना मुजरा घालायला सुरुवात केली. आता हे मुजरा घालत असताना त्याला अवघडल्यासारखं व्हायला लागलं. मात्र शिवाजी महाराज खुश व्हायला लागले. कारण का की माझी जी मोहीम पुढची येणार आहे ही मोहीम वेगळी आहे आणि म्हणून महाराज तिथे खुश व्हायला लागले. महाराज पुढे आले आणि सांगितलं की आपल्याला वेगळा बेत आज आखायचा आहे, आपल्याला वेगळा बेत हाकायचा आहे. तर तो बेत काय होता, तर हा जो असणारा शिवाकाशीत आता शिवाजी बनून पालखीत बसणार आहे आणि ही पालखी याची धावायला लागणार आहे. तो एका बाजूला जाणार आहे, त्याच वेळेला माझी सुटका तिकडे होणार आहे. आणि म्हणून तो बेत आखला गेला. शिवाकाशीतला ठरल्याप्रमाणे त्या आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस आहे तो. त्याला पालखीत बसवलं गेलं. गोंडा धरला. जुलैचा महिना आहे, म्हणजे त्या परिसरात सुरुवातीला सांगितलं पावसाळा भयानक आहे. शिवाकाशीत पालखीत बसला. पालखी धावायला लागली. भोई पालखी घेऊन
पळायला लागले आणि ही पालखी पळत असताना शिवरायांनी पटकन हुल उठवून टाकली, लोकांना सांगून टाकलं शिवा भाग गया, शिवाजी पळून गेले. शिवाजी पळून गेले म्हटल्याबरोबर ही गडाच्या खाली बातमी पोचली. जो तिथं असणारा सलाबत खान, सिद्दी जोहर याच्या कानावरती गोष्ट गेली आणि सांगितलं की त्याला पकडून आणा. आणि त्यानुसार या पालखीच्या मागे सैन्य लागलं. हे पालखीच्या मागे सैन्य लागल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज निवडक सैन्यासह आता त्यांनी विशाळगडाकडे प्रस्थान त्या ठिकाणी केलं आहे. आता विशाळगडाकडे प्रस्थान ही वेगळी घटना आहे आणि ह्या असणाऱ्या याचं काय झालं ही वेगळी घटना आहे. म्हणजे प्रॉमिस डे कसा असावा याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी द्यायला लागलो होतो. तर हे पाहत असताना हा असणारा शिवा काशीत पालखीमध्ये बसून डोलानं शिवरायांसारखा तो बसलेला आहे. शिवरायांनी प्लॅन समजावून सांगितलेला होता आणि तो पळतोय. थोड्या सावधीमध्ये सिद्दी जोहरनं त्याची पालखी पकडली. शत्रू असला तरी महाराजाप्रती त्याची जी असणारे भाव कशा स्वरूपातला आहे तरी सुद्धा त्यानं सांगितलं, मुजरा असावा राजे, आप नीचे उतर जाइए, आपको कैद किया गया है. हे शिवाजी महाराज खाली उतरले शिवा काशीत आणि पुढे निरोप गेला सलाबत जंगाला की मी शिवाजी राजाला पकडलेला आहे. आता सलाबत खान किंवा जो सिद्दी जोहर आहे एवढा खुश त्या ठिकाणी झाला. अरे म्हणला, जे या असणाऱ्या विजापूर दरबाराचा सर्वात मोठा बलशाही, हिंदुस्थानमधला सर्वात बलशाही अशा प्रकारचा सेनापती जे अफजल खानाला जमलं नाही ते मी करून दाखवतोय सिद्दी जोहर. आता माझी बढती होणार. बडा खाना आज लगाव, आज सगळ्यांना गोडधोड होऊन जाऊ द्या, पार्टी द्या. आणि सर्व शामियाना सजला गेला. पार्टीची तयारी त्या ठिकाणी झाली. पार्टीची तयारी झाल्यानंतर अशा प्रकारे समोर सिद्दी जोहर आनंदोत्सव साजरा करतोय. तेवढ्याच हे जे आरोपी असणारा शिवाजी महाराजाला त्या ठिकाणी आणण्यात आलं. शिवाजी महाराजाला आणण्यात आल्याबरोबर त्यांनी अतिशय खुश झाला. आओ शिवाजी राजे, बैठ जाइए, हमने आपको कैद किया है. तो त्या ठिकाणी बसला आणि बसल्यानंतर त्याने सांगितलं की हम बहुत खुश हुए, आज बहुत खुश हुए, कुछ अलग हो जाए, कुछ अलग हो जाए. आणि अगोदरच त्याचा जो पॅक चालू होता भरायला, आणखी एक ग्लास भरला आणि या राजांच्या हातात दिला. राजांच्या हातात ग्लास दिल्याबरोबर पटकन या बिचाऱ्यानं भोवळ्या भावड्या असणाऱ्या या माणसानं ग्लास तोंडाला लावला. तोंडाला लावल्याबरोबर बघा शत्रू काय म्हणतोय. तोंडाला ग्लास लावल्याबरोबर त्यानं आपला ग्लास फेकून दिला. सांगितलं, नहीं नहीं, तू शिवबा नहीं हो सकता. शिवबा कभी शराब नहीं पीता है. हे होते शिवाजी राजे. शिवबा कभी शराब नहीं पीते. बोल तो कोण आहे. त्यानं सांगितलं, मी शिवाच आहे, मी शिवाच आहे, परंतु शिवा भोसले नाही तर शिवा काशीद आहे. त्यानं सांगितलं की तुला मरणाची भीती वाटत नाही आहे. तो आज मरणार, माझी तलवार आता बाहेर निघालेली आहे, तू मरणार, तुला मरणाची भीती वाटत नाही का. त्यानं सांगितलं, मरण काय असतं रे. हे मरण काय असतं. या जीवनात एक तास का होईना मला शिवाजी महाराज म्हणून जगता आलं, हेच माझं भाग्य आहे. मारायचं असेल तर मान. दुसऱ्या क्षणी याची गर्दन कलम केली गेली. महाराजांनी मगा सांगितलं ते प्रॉमिस त्याला निभावलं, ते असणारं वचन त्यानं निभावलं. हा हे प्रॉमिस डे. दुसऱ्या बाजूला राजांची पालखी त्या ठिकाणी पळायला लागली. राजे आता निष्ठून विशाळगडाकडे निघाले आहेत. या मोहिमेमध्ये कुणी भाग घेतला असेल तर त्याला निश्चितपणे तो विचार करा. घेतला नसेल तर पन्हाळगड ते विशाळगड ह्या मोहिमेमध्ये भाग जरूर घ्या. आपण बऱ्याच मोहिमा त्या ठिकाणी निघतायत. पावसाळ्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा पूर त्या परिसराला, ओढ्यामध्ये तुम्ही जात नाही, नदी तर सोडा, एवढा मोठा पाऊस त्या परिसरामध्ये असतो. तर अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी विशाळगडाकडं आता त्यांची सुद्धा पालखी किंवा ते घोड्यावर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं वेषांतर करून दौडायला लागले आहेत. आता हा जो परिसर आपण पाहिला, ज्या भागातून आम्ही गेलो होतो, म्हणजे पन्हाळ्यापासून माळुंग असेल, पांढरपाणी आहे, किंवा घोडखंडीकडे जाणारं धनगरवाडा, हा जो परिसर आहे म्हणजे अतिशय दरीखोऱ्याचा परिसर. महाराज त्या ठिकाणी पळायला लागले आणि महाराजांच्या पाठीमागं पुन्हा एकदा हा फाजल खान लागलेला आहे. फाजल खान शिवरायांच्या पाठीमागं त्या ठिकाणी लागला. पाहता पाहता विशाळगड समोर दिसतोय. मात्र आता जवळपास 1000-2000ची फौज आपल्या पाठीशी लागलेली आहे. आणि जर या फौजेला आपण समोरासमोर तर लढाई करू शकत नाही, जर अडकलो तर आपलं काही खरं नाही आहे, त्याची जाणीव त्यांना आहे. आणि म्हणून
ज्यावेळेस आपण घोडखिंड म्हणतो, त्याला आता पावनखिंड पुन्हा नाव पडलं, तर ते घोडखिंड म्हणजे 2 डोंगर मोठे आहेत. लक्षात घ्या, ती 2 डोंगर आहेत. ती 2 डोंगराच्या मधल्या बाजूला 1700 फूट खोल अशा प्रकारची एक दरी आहे. जर तुम्हाला विशाळगडाकडे जायचं असेल तर सर्वात शॉर्टकट रस्ता म्हणून त्या घोडखिंडीकडे पाहतो. म्हणजे अगदी 10 ते 12 फुटाची अशा प्रकारची एक दरी आहे मोठी. त्या दरीमध्ये तुम्हाला 21 किलोमीटर लांब जवळपास हा डोंगर आहे. तर त्या डोंगरातून तुम्हाला जायचं आहे. आणि अशा वेळेला महाराजांनी ज्यावेळेस आपल्या सहकार्याने विचारले की आता काय करायचं, आपले दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपण टापू केले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सैन्याची विभागणी केली पाहिजे, तरच आपण आपलं कार्य सिद्धीस नेऊ शकतो. त्यावेळेला बांधलांच्या नेतृत्वाखाली जो एक सेनापती होता, त्याचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. तो बांधलांचा सेनापती आहे. बांधलांनी आणि जेधेनी अफजलखानाच्या वधामध्ये अफजलखानाच्या वेळेला फार मोठं सहकार्य केलं होतं. तेच बांधल पुन्हा धावून आले आणि बांधलांनी सांगितलं की आमची तुकडी या ठिकाणी काम करणार आहे. आता जसं राष्ट्रपती किंवा सर्वोच्च अशा प्रकारचा जो पुरस्कार असतो भारतरत्न वगैरे, तर त्यावेळेला तो पुरस्कार जो होता तो होता धारेचं पान देणं, तलवारीचं पातं द्यायचं. तर तो महाराजांनी दोघांनाच दिला होता, एक जेधेंना आणि दुसरे बांधलांना दिलं होतं अफजलखानाच्या वेळेला. तर हे बांधल पुन्हा धावून आले आणि सांगितलं, राजे माझ्या नेतृत्वाखाली हा जो बाजीप्रभू देशपांडे आहे या ठिकाणी 700 मावळ्यासह लाखाची फौज येऊ द्या, मात्र त्याच्याकरता मी या ठिकाणी तयार आहे. बाजीप्रभूंनी एक सांगितलं की राजा आपण खुशाल त्या ठिकाणी जावं. माझ्या श्वासातला, माझ्या शरीरातला शेवटचा श्वास अजेपर्यंत मी शत्रूला त्या ठिकाणी अडवाईन, त्या शत्रूला भेडेन, मात्र आपल्यापर्यंत पोचून येणार नाही. आपण विशाळगडावर ज्यावेळी पोचाल तर त्यावेळेला भांड्याचा आवाज आपण करावा, भांडे म्हणजे तोफेचा आवाज करावा, अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि महाराज तिथून विशाळगडाकडे निघाले. आपल्याला एवढंच माहीत असतं की तिथं बाजीप्रभू रडायला लागलाय, मात्र तेवढ्याही त्याच्याही पेक्षा अवस्था बिकट पुढच्या बाजूला होती. सुर्वे वगैरे इतर मंडळी विशाळगडावर सुद्धा महाराजांचा समाचार घेण्याकरता तिथं हजर होती. म्हणजे 2 लढाया त्यावेळेला चालू आहेत. महाराज पुढे लढत आहेत आपल्याच माणसाची, आणि दुसऱ्या बाजूला सकाळी सुरू झालेली ही जी लढाई होती बाजीप्रभूची, अतिशय मुठभर मावळ्यासह तो बाजीप्रभू, त्याच्यामध्ये जाधव वगैरे बाकीची सर्व मंडळी आहेत, ते अगदी त्वेषाने त्या ठिकाणी लढतायत. आणि हे लढत असतानाच दुपारची 3ची वेळ होती. बाजीने शब्द दिला होता सकाळी, काही झालं तर हरकत नाही, मात्र या शत्रूला मी सोडणार नाही. बाजीप्रभूला दुपारच्या 3च्या आसपास तोफेचा गोळा लागला. बाजीप्रभू बाजूला पडलेले आहेत, तरी सुद्धा ते आपल्या सैनिकांना सांगतायत लढा, हाना, मारा, अशा प्रकारच्या ते घोषणा देत आहेत. आणि तेवढ्याच वेळात तोफेचा त्या ठिकाणी आवाज आला विशाळगडावर. त्यांनी सांगितलं राजगडावर पोचले वाटते, राजगडावर पोचले वाटते, मी जगू शकत नाहीये, परंतु मी महाराजांना दिलेला शब्द पाळला, माझा शेवटचा राजांना मुजरा सांगावा. आणि तेवढ्यातच त्यांनी आपले प्राण त्या ठिकाणी सोडलेले आहेत. याला म्हणायचं प्रॉमिस डे. हा असतो प्रॉमिस डे. इतिहासामध्ये असे अनेक प्रकारचे क्षण असतात. आज बाळांनो आपल्याला वाचत असताना, आज ही कथा वाचत असताना, कथा सांगत असताना आपल्याला वाटतंय की काहीतरी ह्या कुठल्या तरी बनवलेल्या स्टोरी आहेत का काय, याच्यातली कुठली इतिहास हा विषय असा आहे की इतिहासामध्ये इथं कल्पनेला वाव नाही आहे. म्हणून मी गणिताच्या शिक्षकांना नेहमी चिडवत असतो, इथं एक्स समजा वाय समजा, आमच्यामध्ये समजण्यामध्ये अर्थ नाही आहे, आम्ही समजत नाही आहे. तू तर मेला पाहिजे ना, तर मी तर मेला पाहिजे, याला म्हणायचं लढाई. याच्यामध्ये समजा हा प्रकारच राहत नाही आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण बघितलं की बाजीप्रभू देशपांडेंनी कशा प्रकारचा जो शब्द त्या ठिकाणी पाळला. आता हा शब्द पाळत असताना मी थोडंसं व्हॅलेंटाईनवर, मी काल जे काही घटना पाहत होतो किंवा तिथं जे काही ऐकत होतो डोळ्यानं, त्याच्यावर थोडंसं भाष्य करत करत मी पुढं मुद्दाम चाललो. आता फादर्स डे कसा असावा याचंही उदाहरण तुम्हाला मी सांगतो. काल आपण जी पोस्ट फिरते, सध्या विश्वास पाटलांची पोस्ट फिरते, आपण शहाजीराजांची समाधीची पोस्ट पाहिली असेल. शहाजीराजांची समाधी कर्नाटकामध्ये होदिगिरी नावाचं जे काही छोटंसं गाव आहे, चन्नगिरी जिल्हा दावणगिरी, सोलापूरहून 440 किलोमीटर पडतं ते अंतर. इथं मी 2012 साली गेलो होतो. नुसतंच गेलो नाही, त्या होदिगिरी गावामध्ये 23 जानेवारी 1664ला शिवरायांचे जे काही पिताश्री आहेत शहाजीराजे यांचं निधन झालं होतं. आणि ते निधन झाल्यानंतर तिथं त्यांची समाधी एका छोट्याशा गावामध्ये बांधण्यात आलेली आहे. त्या समाधीचं वर्णन करून मी पुढे जाईन, कारण का मी पाटली सरांच्या याच्यावर पोस्टवर खाली लिहिले की मी तुमच्याशी सहमत नाही. त्याचं कारण वेगळं होतं माझं लिहिण्याचं, की विश्वास पाटलांनी जी काही समाधी आहे शहाजीराजांची समाधी, तर त्या समाधीची पोस्ट लिहून खाली लिहिलं आहे. त्यांनी आता भेट दिलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे, आपल्या एका असणाऱ्या स्वराज्य संकल्प शहाजीराजांची समाधीवर छत्रसुद्धा नसावं, अतिशय बेवारस अशी समाधी पडलेली आहे.
मात्र मी तुम्हाला सांगतो त्याच्या उलटं सांगतो, कारण का मी तिथे गेलेलो आहे आणि फॉलोअप घेतो नेहमी. तर ती समाधी जवळपास 4 एकरवर पसरलेला हा जो परिसर आहे, त्या 4 एकरमध्ये टर्फ लावलेली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या समाधीचं रक्षण केलं जातं. हनुमंतप्पा नावाचा तिथला शिपाई आहे, सकाळी गेट लावून जर कोणी आलं तरच गेट उघडतो, नाही तर दिवसभर तिथलं मेंटेनन्स तो करत असतो. आणि म्हणून ज्यावेळेला मी तिथे गेलो होतो त्यावेळेला तिथले सरपंच असलेल्या हनुमंतप्पाचं हार घालून मी सत्कार करून त्याचं दर्शन घेतलं होतं. आणि मी माझ्या ज्यावेळेस मी लेख लिहिला होता त्याच्यावर मी सुद्धा लिहिलं होतं की बरे झाले शहाजीराजे कर्नाटकात त्यांचं निधन झालं, नाहीतर छत्र असणाऱ्या समाधीचं, जिजाऊंच्या समाधीचं, अनिकेत किती समाधीचं काय काय महाराष्ट्रामध्ये होतं आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून कर्नाटकच्या सरकारनं ज्यावेळेस आम्ही बघितलं की त्याला हेरिटेजमध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे, अतिशय छत्र नसेल कारण का त्यांना तसंच ठेवायचं असेल तो भाग वेगळा. आणि मला आनंदानं त्या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की मी त्या लोकांशी चर्चा ज्यावेळेस करत होतो, शहाजीराजांची समाधी एवढ्या दूर आहे, त्यांना सांगितलं की इथं कोण कोण आलं होतं सांगा मला. तर त्याने सांगितलं यहाँ तो कोई आया नहीं, लेकिन एक CM साहेब आए थे, मुख्यमंत्री आए थे, त्यांचं नाव AR अंतुले साहेब. अंतुले साहेब इथं फक्त आलेले आहेत म्हणून सांगितलं. योगायोगानं अंतुले साहेब माझे फोन फ्रेंड होते, माझी भेट झाली नाही दुर्दैवानं, नाहीतर आम्ही गप्पा मारायचा अर्धा तास आता अलीकडल्या त्यांच्या निवृत्तीच्या काळामध्ये. योगायोगाने ईद सुद्धा होती आणि म्हणून मी तिथूनच अंतुले साहेबाला फोन केला आणि अंतुले साहेबाला सांगितलं की साहेब तुमची लोक आठवण करतायत, या ठिकाणी आपण येऊन गेलात. मी थोडंसं पुढचंही बोललो की या असणाऱ्या शिवरायांसाठी सर्वात जास्त एक मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त काम कोणी केलं असेल तर ते AR अंतुले साहेबांनी केलं आहे. मग ती भवानी तलवार आणण्याचं काम असेल इंग्लंडमधनं, शहाजीराजांचा पुतळा बसवण्याचं काम असेल, किंवा तिथं असणाऱ्या पुतळ्यावर मेघढंबरी बसवण्याचं काम असेल. एवढंच नाही तर इंग्रजांनी ज्यावेळेस या असणाऱ्या रायगड जिल्ह्याचं नाव कुलाबा केलेलं होतं, ते नामांतर सुद्धा पुन्हा रायगड करण्याचं काम या अंतुले साहेबांनी केलं. मग मी म्हटलं की साहेब तुम्हाला जमतं कसं हे? म्हणले सर आता तुम्ही तर शिकलेले, मी तर आहे शिकलेला, आपण त्या जाती धर्माच्या गप्पात का लढलोत, का अडकलोत? आणि म्हणले मी कुलाबा जिल्ह्यातला, रायगड जिल्ह्यातला, मी काहीच करीत नाही, महाराज माझ्याकडून कडून घेत आहेत आणि मी महाराजांचा सच्चा मावळा आहे. तर अशा रीतीनं की माणसाला काम करत असताना जात धर्माची अडचण नाही आहे. मग आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे, आपण लहान आहात, शिवरायांचे जे काही वडील आहेत ते विजापूरला कशाला गेले आपल्याला माहीत नसेल कदाचित. तर शिवाजी महाराज ज्यावेळेस इथं काम करतायत महाराष्ट्रामध्ये, पुणे परिसरामध्ये, आपले 12 मावळामध्ये आपले सहकारी गोळा करून हे शत्रूशी लढतायत, तर त्यावेळेला त्यांचे जे वडील आहेत शहाजीराजे हे बेंगलोरला वास्तव्याला होते. आणि म्हणून परवा एक मोठी सभा सोलापूरला झाली होती आणि या सभेचं वैशिष्ट्य काय होतं, पालकमंत्री वगैरे त्या सभेला होते आणि त्याचं अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. आणि त्यावेळेला मी बोलत असताना सांगितलं होतं की बेंगलोरमध्ये मागच्या महिन्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावर कोणतरी शाई फेकली, शिवरायांच्या पुतळ्यावर शाई फेकली. आणि त्यावेळेस मी वाक्य त्या सभेमध्ये उच्चारलं होतं, त्या कदाचित जो माणूस असेल, मूर्ख माणूस त्याला आपण म्हणतो, त्या माणसाला हे माहीत नाही आहे बेंगलोर शहराची स्थापना शहाजीराजांनी केली आहे, म्हणून बेंगलोरचा 7-12 माझ्या राजांच्या नावानं आहे. तुम्हाला काय माहिती आहे हे माणूस कोण आहे? मग मी त्याला उदाहरण दिलं होतं या जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला टीव्हीवर एक बातमी पाहिली असेल बघा. तर ती बातमी अशी होती की तिथल्या 2 कुत्र्यांनी माकडाचं एक पिल्लू मारलं. तिथल्या कुत्र्यांनी माकडाचं पिल्लू मारलं. एक पिल्लू मारल्याबरोबर किंवा 1-2 पिल्ली मारल्यानंतर तिथल्या माकडांनी, त्या 2 माकडांनी त्या परिसरातल्या जवळपास 50-60 कुत्र्यांची पिल्ली मारली. मी सांगितलं या महाराष्ट्रातलं माकड एवढं चिवट आहे, मावळा कसा असेल याची जाणीव कदाचित त्या माणसाला नाही आहे. आणि महाराज ज्यावेळेस बेंगलोर या ठिकाणी राहत आहेत, शिवाजी महाराज या ठिकाणी वाढायला लागलेत, शिवरायावरली संकट चालून येत आहेत. आता बघितलं आपण 1659ला अफजल खान आला, लगेचच पुन्हा सिद्दी जोहर आला, पाहता पाहता शाहिस्ते खानाचं इथं आक्रमण व्हायला लागलंय. या राजांचा पराक्रम आपण कसा बघावा? कारण का की शहाजीराजे ज्यावेळेस इथं आपण पाहिलं असेल 1629ला शिवनेरीवर त्या ठिकाणी जिजाऊ गरोदर असताना त्यांना सोडलं आणि त्या ठिकाणी निघून गेले. पुन्हा शिवरायांचा जन्म झाला आणि थोड्या दिवस शिवाजी महाराज त्या ठिकाणी बेंगलोरला जाऊन परत आले. आणि जे काही शिवरायांची दिवसेंदिवस जी प्रगती व्हायला लागली होती, दिवसेंदिवस जी शिवाजी महाराज वेगळ्या शत्रूशी लढतायत, आता हे लढत असताना
त्यांनाही वाटलं की आपला पराक्रम, आपल्या मुलाचा पराक्रम आपण जवळून बघावा. कारण अफजल खानाला मारणं ही घटना त्या कालखंडामध्ये भारतातच नाही, अखिल हिंदुस्थानमध्ये नाही, तर परदेशामध्ये सुद्धा ती घटना अतिशय अद्वितीय अशा स्वरूपातली घटना होती. त्याचं कारण असं होतं की अफजल खान त्या कालखंडातला, या हिंदुस्थानमधला सर्वात बलशाही अशा प्रकारचा सेनापती होता. आणि म्हणून आपल्याला मोठ्या माणसांना, अभ्यासकांना मी सांगतो की अफजल खानला मारलेली जी बातमी होती कानोकानी या देशभर तर पसरली, मात्र लंडनमध्ये लंडन गॅजेट नावाच्या पेपरमध्ये सुद्धा ही बातमी त्यावेळेस छापून आलेली आहे. म्हणजे 1659 साली लंडनमध्ये 58 न्यूजपेपर निघत होते, वर्तमानपत्र निघत होती. एवढंच नाही तर शिवरायांनी ज्यावेळेस 1664 साली सुरतेवर पहिलं आक्रमण केलं आणि 1670ला दुसरं आक्रमण केलं, दुसऱ्या आक्रमणाच्या वेळेला सुरतकर इंग्रज निवांत होते. कारण का, दुसऱ्या वेळेला त्यांनी सुरतेचा विमा उतरलेला होता. ही इंग्रज होते. म्हणजे ही किती काळाच्या पुढची माणसं होती. अशा प्रकारचा पराक्रम, आपल्या राजाचा पराक्रम बघावा, ज्याची कणता किंवा ज्याच्या असणारी चर्चा पूर्ण भारतभर होते. अफजल खानाला मारणं तर काही किरकोळ गोष्ट अजिबातच नाही आहे. कधी कधी ती घटना ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेला वाटायचं की काय अद्भुत कथा असेल या शिवरायांची आणि अफजल खानाची. ही घटना वेगळीच होती. आणि अफजल खानाला मारल्यानंतर महाराजांचं सुद्धा त्यांच्याशी वेगळं नातं होतं. कारण महाराजांचं आणि अफजल खानाचं वेगळं नातं कुठलं होतं माहीत आहे तुम्हाला? आपल्याला माहीत असेल की एकदा झोपेमध्ये असताना शिवाजी महाराजाला या अफजल खानानं बाजी घोरपडेच्या मदतीनं साखळदंड घालून विजापूर दरबारामध्ये मिरवलेलं होतं, कैद केलेलं होतं. आणि त्याचबरोबर शिवरायांचे थोरले भाऊ, त्यांचंही नाव संभाजी होतं, संभाजी राजाला सुद्धा कनकगिरीच्या युद्धामध्ये मारण्यामध्ये याचा अप्रत्यक्ष हात होता. म्हणून काहीतरी वेगळं नातं होतं. आणि अशा असणाऱ्या अफजल खानाला, एवढ्या बलाढ्य अशा प्रकारच्या सेनापतीला मारलं म्हटल्यानंतर आता थोडंसं आपण भेटून घ्यावं. आणि म्हणून शिवरायांनी आपल्या वडिलांना निमंत्रण त्या ठिकाणी दिलं, आपण कुठेतरी भेटूया. आणि म्हणून त्यावेळेला मला आत्ताच कोणतरी प्रश्न विचारला होता की शिवाजी महाराज कुठं आपल्या परिसरात आलेत का? अजून तर आपल्या परिसरात तुळजापूरलाच आल्याचा उल्लेख कारण अभ्यासाच्या म्हणजे माध्यमातून मी जात असतो, मला सापडत नाही आहे. मात्र ज्यावेळेस 1662 साली शहाजीराजे शिवरायांना भेटण्याकरता महाराष्ट्रात दाखल झाले, तर त्यांना पहिल्यांदा त्यांनी तुळजापूरचं या ठिकाणी दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर ही भेट जी ठरली होती ती भेट आहे जेजुरी गडावर. आज आपण जेजुरीला गेलो तर तिथं गडावर त्यांच्या भेटीचं ठिकाण दाखवलं जात आहे. तर या जेजुरी गडावर ज्यावेळेस महाराजांची भेट ठरली होती, मला फादर्स डे कसा असावा किंवा वडिलाप्रती नातं कसं असतंय हे मला त्या ठिकाणी सांगायचं होतं. ज्यावेळेस आपण बघितलं की शहाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचं ऐतिहासिक जे स्थळ आहे त्याला आपण 2.5 पायरी म्हटलं जातं. त्या गडाच्या बाजूला 2.5 पायरी नावाचं ठिकाण आहे. तर तिथे ही भेट ठरलेली होती. आणि ही भेट ज्यावेळेस ठरण्यात आली तर त्यावेळेला त्या पद्धतीला अनुसरून पहिल्यांदा जर बऱ्याच दिवसानंतर एकमेकाची भेट व्हायची असेल तर जे काही तुपाचं असल्या प्रकारचं तामण किंवा ताट ठेवलं जायचं, त्यात आपलं मुखावलोकन करायचं. अशा प्रकारचं मुखावलोकन झालं. आणि बऱ्याच वर्षानंतर हे पिता आणि पुत्र कडकडून त्या ठिकाणी एकमेकाला भेटलेले आहेत. लेकरा तू मोठ्या संकटातून वाचलास तरी सुद्धा मला तुझा अभिमान आहे. ही भेट ठरली. आणि त्याच्यानंतरची पुढली घटना महत्त्वाची आहे. राजांना आता घेऊन जायचं आपल्याला राजगडावर. आणि म्हणून राजांना, शहाजीराजांना पालखीत बसवलं. शहाजीराजांना पालखीत बसवल्यानंतर शिवरायांनी त्यांचे जोडे आपल्या हातामध्ये घेतले, पालखीला खांदा दिला आणि पालखी त्या ठिकाणी चालायला लागली. शिवरायांचे जो आपल्या वडिलांचे जो जोडे हातामध्ये घेतोय त्याला पालखीला खांदा देतोय, असा पुत्र असावा. आणि म्हणून तो त्या दिवसाचा जो दिवस असेल तो आहे फादर्स डे. या घटना पाहत असताना आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या प्रकारच्या घटनेचा आपण अभ्यास करतो. सगळ्या घटना जवळपास आपल्याला जी मोठी मंडळी माहीत असतात आपल्याला, मात्र त्या घटनेतलं मर्म आपल्याला काढता आलं पाहिजे. तर ह्या घटनेतनं मर्म काढत आपण पाहतो की आपल्याला इथं माहीत नाही आहे 1289 1326च्या आसपास आपण ज्या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नंतर 350 वर्ष झाली होती. इथं जी काही सरकार किंवा इथली जी काही राजेशाही आहे, मुस्लिम सत्ताधीशांची राजेशाही आहे, आपलं इथं स्वराज्य असलं पाहिजे, आपल्या लोकांचं राज्य असलं पाहिजे. ज्या परिसरावर विजयनगर साम्राज्यासारखं एक बलाढ्य अशा प्रकारचं शासन होतं. आज जर आपण घेतलो हेमाडपंथी जे मंदिरं दिसत आहेत आपल्याला, तर हेमाडपंथीच्या रूपानं असणारं यादवांचं साम्राज्य आहे, इकडं असणारं विजयनगरचं साम्राज्य आहे. त्या विजयनगर साम्राज्यामध्ये हम्पीला तुम्ही जर गेलात तर हम्पीला त्या कालखंडामध्ये जगातला सर्वात मोठा घोड्याचा बाजार तिथं भरत होता. ज्या हम्पीमध्ये जर तुम्ही बाजारपेठा बघितल्या, एक एक बाजारपेठेत
एक एक बाजारपेठ म्हणजे आपण म्हणतो सरळ सोन्याची गल्ली, बिलकुल नाही. सोन्याची गल्ली वेगळी आहे, चांदीची गल्ली आहे. हिरे, माणिक, मोती, पाचू याच्या स्वतंत्र गल्ल्या त्या ठिकाणी आहेत. सोन्याच्या पालखीमध्ये तिथला अच्युतराय नावाचा राजा शेवटचा कृष्णदेवराव फिरतोय. म्हणजे एवढं सुंदर अशा प्रकारचं असणारं जे की आपलं साम्राज्य मग गेलं कुठं, हा प्रश्न आपल्याला जसा भेडसावला पाहिजे की आपलं मार्क कुठं कमी पडले, आपलं शेतीतलं उत्पादन कुठं कमी आलं, माझ्या व्यापारातलं उत्पादन कमी कुठं आलं, याचं आपण चिंतन आणि मनन केलं पाहिजे. तशा प्रकारचं चिंतन आणि मनन करण्याचं काम जिजाऊ साहेबांनी केलं होतं आणि सांगितलं की आपल्याला एक ना एक दिवस स्वतःचं राज्य असलं पाहिजे. त्यांचे सासरे असेल, त्यांचे वडील असेल, त्यांचे धीर असेल, सर्व भाऊ असतील आणि पै पाहुणे सर्व या असणाऱ्या परकीय सत्तेच्या पदरी त्या ठिकाणी काम करतायत. मात्र नाही, माझा मुलगा परकीय सत्तेच्या ठिकाणी काम करणार नाही, भलेही त्याचं काय होईल, मात्र माझं राज्य असलं पाहिजे. अशा प्रकारची लालसा बाळगून ज्यावेळेस या जिजाऊ साहेबांनी जे स्वप्न साकारलं होतं की माझं सुद्धा एक राज्य असावं, आणि म्हणून जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हा वेगळा राजा आहे. आज आपण पाहतो की जी प्रॉपर्टी असतील किंवा आणखी काय आपल्याला मिळतं ते वारसा हक्काने मिळतं. शिवरायांना वारसा हक्काने काहीच मिळालं नव्हतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतः राज्य निर्माण केलं. जवळपास 35 वर्ष राज्याचा विस्तार केला आणि मग सांगितलं की आता आपलं राज्य असलं पाहिजे. आणि लोकांनी सांगितलं कुठंतरी अधिष्ठान असावं आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक त्या ठिकाणी घडवून आणलेला आहे. 6 जून 1674ला ज्यावेळेस राज्याभिषेकाची घटना आपण पाहतो तर त्यावेळेला त्यांचं सर्वात आवडतं म्हणून शिवरायांच्या गुरुवर, शिवरायांच्या असणाऱ्या मार्गदर्शकावर किंवा शिवरायांच्या कुठल्याही बाबीवर चर्चा करत असताना माझं पहिलं मार्क किंवा पहिलं जे म्हणणं असतं शिवरायांचं सर्व काही असेल ते आईसाहेब आहेत. ज्यावेळेस 1664ला शहाजीराजांचं निधन झालं होतं त्यावेळेला शिवाजी महाराज हे सुरतेच्या स्वारीवर होते. सुरतेच्या स्वारीवर असताना शहाजीराजांचं निधन झाल्याची बातमी जिजाऊ साहेबांना 2-3 महिन्यानंतर समजले. तोपर्यंत त्या कुंकू लावतायत, तोपर्यंत सर्व काही ते करतायत. मात्र त्यांना 3-4 महिन्यानंतर ज्यावेळेस समजलं तर त्यावेळेला जिजाऊ साहेब सती जायला निघालेल्या होत्या. त्यांनी सांगितलं की आपला मुलगा आल्यानंतर आपण थांबा थोडा दिवस आणि पुन्हा आपण बघूया. त्यांना समजलं ज्यावेळेस की या परिसरातलं किंवा आपलं वातावरण काय गडावरलं, ते परत आले आणि सर्व शोकसागरात बुडालेले दिसले. 4-5 महिन्याचा कालावधी गेला होता. त्यांना सांगितलं गेलं काय झालं नेमकं. थोरले आबासाहेब गेलेले. आता थोरले राजे गेले म्हटल्यानंतर महाराजांना घाईवरून आलं. जिजाऊने सांगितलं की मी तुझ्यासाठी थांबले, तुझी भेट मला घ्यायची आहे आणि आता मला सती जायचं आहे. सती जायचं आहे मित्रांनो. एखादा जर पुरुष नवरा मेला गेला असेल तर त्याची बायको जिवंतपणे त्या असणाऱ्या सरणावर बसायची आणि स्वतःला जाळून घ्यायची, त्याला सती जाणे म्हणायचं. आपल्या परिसरामध्ये फिरत असताना जर कदाचित एखादा दगड दिसला तर त्याच्यावरही लक्ष असू द्या. असा दगड असतो आणि दगडावर अर्धा हात असतो, इथून त्याला बांगड्या असतात, इथं हातामध्ये असा बांगड्याचा हात असतो, त्याला सतीगळ म्हटलं जातं. म्हणजे त्या गावातली कोणतर बाई सती गेलेली असते. तुम्ही जे वापरताय मोबाईल त्याच्यामध्ये जाऊन सतीगळ असा शब्द टाका, त्याच्यावर तुम्हाला कुणाच तरी हात दिसेल. तर तशा रीतीनं जिजाऊनी सांगितलं शिवाजी राजाला की आता मला सती जायचं, सती जाऊ द्या. अहो काय शिवरायांचं वय काय, 34 वर्षाचे शिवाजी महाराज आपल्या आईच्या कमरेला धरलं आणि धाय मोकलून रडायला लागलेत. आऊसाहेब, आऊसाहेब आपण जर सती गेलात, आऊसाहेब आपण जर निघून गेलात, हा आमचा पराक्रम कुणाला दाखवावा, कुणाला दाखवू माझा पराक्रम, माझ्यासाठी थांबलं पाहिजे. या आईला मरणाच्या दाड्यातून परत आणणारा, आईला आपल्या आईला प्रत्यक्षपणे सती जाण्यापासून परावर्त करणारा, म्हणजे सतीची प्रथा बंद करणारा हा पहिला राजा म्हणजे शिवाजी राजा होता. मग आपण पाहिलं तरी सुद्धा या जिजाऊनी त्यांना आशीर्वाद देत देत हे राज्य फुललं. 6 जून 1674ला ज्यावेळेस राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर या जिजाऊ साहेब जवळपास 75-76चं वय आहे. उघड्या डोळ्यानं अशाच प्रकारचा सोहळा होता, जो 8 दिवस चाललेला सोहळा होता. तो सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या डोळ्यामधून जो आनंदाश्रू निघाला होता, जे त्यांनी 35 वर्षापूर्वी जे एक स्वप्न बाळगलं होतं की माझं राज्य असलं पाहिजे, या असणाऱ्या महाराष्ट्राचं स्वतंत्र स्वराज्य असलं पाहिजे आणि ते स्वराज्य खरं करून दाखवणारा हा राजा म्हणजे शिवाजी राजा. आणि 6 जून म्हणून आपण त्याला मदर्स डे म्हणू शकतो. म्हणजे अशा रीतीनं की माणसानं काय केलं पाहिजे याचं आपल्याला त्या ठिकाणी भान असलं पाहिजे. आणि हे भान आता असताना मी तुम्हाला इथं काल आणि आज या घटना जिथं पाहायला लागलो, तर त्या घटना पाहत असताना मग मी नेहमी सांगत असतो की त्याच्या पुढं काय आपल्याला माहीत असलं पाहिजे की आज नेमकं मग शिवरायांचं वारसदार कुठं असतील बाबा, हे आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. शिवरायांच्या मुली कुठं कुठं दिल्या असेल. तराळी नावाचं महाडिक कंपनी माझ्या संपर्कात आहेत,
आपल्याला दोन घराणे तर शिवरायांची दोन घराणे आपल्याला माहीत आहेत. सातारचे उदयनराजेंचं घराणं ते जरी दत्तक असले तरी सुद्धा त्यांचंच घराणं आहे. पलीकडे असणारं कोल्हापूरचं घराणं त्यांचंच आहे. त्याच्यानंतर आपल्या परिसरामध्ये काही घटना घडलेत जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्या कुठल्या आहेत? शिवरायांच्या मामाची समाधी निलंगे या ठिकाणी आहे, जे वाचलं असेल तुम्हाला माहीत असेल कदाचित. दत्ताजीराजेंची समाधी त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणखी एक समाधी आपल्या परिसरामध्ये आहे. ती समाधी म्हणजेच शिवरायांचे पहिले सेनापती, घोडदलाचे पहिले सेनापती, त्याला आपण सरनोबत म्हणतो, त्यांचं नाव आहे नेताजी पालकर. नेताजी पालकर. अहो, शिवराय इतके खरं तर काय वेगळं अफलातून व्यक्तिमत्व होतं. शिवरायांसाठी प्राण देणारी माणसाचं, एक दोन माणसाचं वर्णन केलं, असे आणखी उदाहरणं आहेत माझ्याकडं. मात्र नेताजी पालकर 10 वर्ष औरंगजेबानं जबरदस्ती त्यांना मुस्लिम केलं. काबूल कंधार, आता जिथे युद्ध चालू आहे म्हणून मी सांगत असतो, काबूल कंधारला जाणारा पहिला मराठा म्हणजे नेताजी पालकर. 10 वर्ष काबूल कंधारमध्ये राहिले. निकोलाय मनुची नावाचा जो काही इटालियन प्रवासी आहे, स्टोरी ऑफ मोगल नावाच्या पुस्तकामध्ये तो लिहितोय की नेताजी पालकरला 10 वर्ष मी त्याला बघितले. बऱ्याच वेळेला त्याने पळून जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, मात्र प्रत्येक वेळेला त्याला पकडलं गेलं. त्याची पाठ सुलून त्याच्यामध्ये चटणी पाणी, त्या ठिकाणी चटणीचं पाणी टाकण्यात आलं. हाल हाल करण्यात आले. तो स्वतः मुस्लिम बनवा, कुली खान त्याचं नाव आहे. तो सुरमा लावायचा, सर्व काही 5 टाइम नमाज त्या ठिकाणी पडायचा. मात्र त्याच्या मनामध्ये एकच आस होती, आज न उद्या मी स्वराज्य शिवरायांना पाहीन. आणि म्हणून त्यानं विश्वास संपादन केला औरंगजेबाचा. आणि विश्वास संपादन केल्यानंतर ज्यावेळेस त्याची स्वारी दिलेर खानाच्या रूपानं, दिलेर खानाच्या सोबत इथं त्याची रवानगी करण्यात आली. दिलेर खानाला सांगितलं की हा इथला माहितीचा माणूस आहे आणि आता पूर्णपणे 10 वर्ष झाल्यानंतर तो परत येणार नाही आहे. आणि म्हणून त्याच्यासोबत ज्यावेळेस पाठवलं, बुऱ्हाणपूरवरून जशी का महाराष्ट्रामध्ये त्याची स्वारी आली, महाराष्ट्राच्या मातीवर पाय ठेवल्याबरोबर त्याचा जो काही नेताजी जागा झाला, शिवरायांचा सेनापती जागा झाला. पाठीमागून काय वार पडतील, पाठीमागून बाण लागतील का काय होतील मला माहीत नाही आहे. तेवढ्या त्वेषानं पळत पळत त्यानं गड गाठला. रायगडावर तो आला, कारण राज्याभिषेक झालेला होता. रायगडावर आला. कडकडून 10 वर्षानंतर यांची भेट त्या ठिकाणी झाली. आणि भेट झाल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, आऊसाहेब दिसत नाहीये. त्याने सांगितलं, आऊसाहेबांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. कारण मदर्स डे उगाच म्हटलेलं नाही तुम्हाला. शिवरायांचं आपल्या मुलाचं स्वप्न साकार झाल्यानंतर, स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर अगदी 8-10 दिवसामध्येच या असणाऱ्या माऊलीनं अखेरचा निरोप घेतलेला आहे. म्हणजेच ही किती मोठी असणारी माऊली. आणि हा नेताजी पालकर परत आला. परत आल्यानंतर त्यानं पुन्हा आणखी एकदा मोहिमेमध्ये त्यानं भाग घेतलेला आहे. आणि या नेताजी पालकराची समाधी मित्रांनो, म्हणजे जो स्वराज्यासाठी एवढे हाल हाल केले, त्याची समाधी आहे हदगाव तालुक्यातील तामसा नावाच्या गावामध्ये समाधी आहे त्याची. नांदेड जिल्ह्यामध्ये तामसा या ठिकाणी समाधी आहे. म्हणजे अशा रीतीनं आज काय चाललंय, नेताजी पालकराचे सुद्धा 3 आता तिथं पिढ्या आहेत. त्यांचे एक जे काही वंशज होते ते आमदार मागे होते, आता डॉक्टर आहेत, एक वेटरनरी डॉक्टर आहेत, ते माझ्या संपर्कात आहेत. तर मग आपल्याला हे माहीत पाहिजे की नेमकं ही मंडळी काय आहेत. म्हणून आपण पुढे जाऊन अभ्यास केला पाहिजे. नुसतं याच्यामध्ये वाचू नका, पुढे जाऊन तुम्ही वा. प्रतापराव गुजर दुसरे सेनापती, वेडात वीट लढले मराठे सात, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. फक्त शिवाजी महाराजांनी सांगितलं की मला त्या बहिलोल खानाचा पराभव केल्याशिवाय मला तोंड दाखवू नको, एवढं वाक्य उच्चारल्याबरोबर 7 माणसं, म्हणजे ज्यावेळेस त्याला समजलं की बाबा बहिलोल खान चालून येतोय, उमराणी नावाचं गाव आहे कोल्हापूरच्या बाजूला, मिरजच्या बाजूला, तर त्यावेळेला त्याला माहीत झालं की बहिलोल खान चालून येत आहे. तलवार काढली आणि तलवार काढून तो त्याच्या पाठीमागे धावायला लागला वेड्यासारखं. 10,000च्या फौजेवर एकटा तुटून ज्यावेळेस पडायला लागला, 7 माणसं त्याच्यासोबत आली आणि हसत हसत या 7 जणांनी तिथं आपलं बलिदान दिलेलं आहे. फक्त शिवाजी महाराजांची इतराजी झाली म्हणून. एवढी मोठी माणसं होती. तर त्या असणाऱ्या प्रतापराव गुजरांचीसुद्धा स्टोरी तुम्हाला कदाचित ऐकल्यानंतर शॉक बसेल. ज्यावेळेस प्रतापराव गुजरांच्या मुलांनी सुद्धा पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या मुलांनी सुद्धा स्वराज्याची सेवा केली. तर ती जी मुलं त्या ठिकाणी होती, शाहूराजांना ज्यावेळेस संभाजीराजांना अटक केली आणि शाहूराजांना ज्यावेळेस संभाजीराजांना मारल्यानंतर शाहूराजाला अटक करून औरंगजेब बुऱ्हाणपूरच्या छावणीमध्ये त्या ठिकाणी बेगमपूरच्या छावणीमध्ये घेऊन आला, तर त्यावेळेला अफजल खान या औरंगजेबानं सांगितलं की आता शाहूराजांना आपल्याला मुस्लिम बनवायचं आहे. आता काय केलं पाहिजे. फार रडारड सुरू झाली, फार चर्चा सुरू झाल्या. आणि ह्या चर्चा सुरू होत असतानाच खंडोजी जगजीवन त्या मुलांचं नाव आहे. त्यांनी सांगितलं की आता काही खरं नाही आहे. मात्र त्याच वेळेला औरंगजेबाची मुलगी ती पुढं आली, झेनतनुस्सा, आणि त्यानं सांगितलं की ठीक आहे, आपण थोडंसं आस्ते घ्या, महाराष्ट्र खवळलेला, अगोदरच संभाजीराजांची हत्या झाली आहे, महाराष्ट्र खवळलेला आहे, आता काय खरं नाही आहे. आणि म्हणून एकंदर त्यानं सांगितलं ठीक आहे, याच्या बदल्यात दोघांनी मुस्लिम धर्म स्वीकारला पाहिजे. तर त्यावेळेला खंडोजी आणि जगजीवन, म्हणजे ज्या वडिलांनी आपलं स्वराज्यासाठी
प्राण अर्पण केलं. त्यांची दोन्ही मुलं स्वराज्यासाठी मुस्लिम त्या ठिकाणी झाली. त्यानंतर आपल्याला बराच इतिहास पुढचा इथं सांगत बसत नाही. 1707ला शाहू महाराजांची सुटका झाली. पुन्हा ते परत स्वराज्यामध्ये शाहू महाराज आले आणि ही मुस्लिम बनलेली म्हणजे 16-17 वर्ष मुस्लिम झालेली जी काही मुलं होती त्यांच्यासोबत राहत आहेत. ती परत आल्यानंतर त्यातल्या एक जणानं हिंदू धर्म आणि एक जण आतासुद्धा मुस्लिम धर्मातच आहे. ते जहागीरदार लावतात सातारच्या बाजूला एका गावामध्ये. दोन्ही एकमेकाला आहेर उपचार करतात. म्हणजे हा सुद्धा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे की प्रतापराव गुजरातचं वारसदार कोण आहेत, त्याचे वारसदार कुठं आहेत. असंख्य अशा प्रकारची वारसदार मी सांगू शकतो की तिथं जाऊन मी काम करतो. कितीतरी उदाहरणं तुम्हाला मी आता सांगितलं होतं की अफजल खानाचं वारसदार मधून आम्ही फोन तिथं करत असतो. आणि हे करत करत शिवरायाविषयी अतिशयोक्ती सांगण्याचा काही जणाला मोह होतो. हा मोह सांगून मी थोडं थांबण्याचा प्रयत्न करेन. कारण का आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला जी काही रंगून चढवून इतिहास सांगितला जातो. मी बोलत असताना तुम्हाला 5-50 पुस्तकं आपल्यापुढे मांडण्याचा इथं प्रयत्न केला आहे. मला तर कथा वाचून किंवा कथा तिथं शिगेला पोचून तिथं टाळ्या घ्यायच्या नव्हत्या. कारण का की ज्ञानामध्ये भर पाडायची आहे. मी प्राध्यापक आहे. मी कुठला बाजारू शब्द वापरणार नाही. मी काही तसल्या प्रकारचा व्याख्याता नाही आहे. तर त्या रीतीनं की शिवरायाप्रती जास्तीत जास्त मोठं टोकाचं सांगून तिथं काहीतरी केलं जातं. आणि त्यानुसार एक घटना आपल्याला मी सांगतो की शिवरायाप्रती म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की शिवरायाचं जिथे जिथं पाऊल पडलं असेल तिथं प्रत्येक ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करतोय. दीपावळीमध्ये एक मोहीम आखली होती. शिवरायांनी आपल्याला माहीत नाही की शिवरायांची इथं आपल्याला राजगड पन्हाळगड 360-70 किल्ले आहेत माहीत आहे. मात्र मी ज्यावेळेस पाहिलं की बेळगावपासून ते विजापूरपर्यंत मधला जो एक बेल्ट आहे तिथं महाराजांनी 4 किल्ले बांधलेले आहेत. आपल्या मराठी साहित्यात त्याची नोंदच नाही. कुठंही नोंद नाही त्याची मराठी साहित्यामध्ये. पारसगड असेल, नरगुंदा आहे, रामदुर्ग आहे, गजेंद्रगड आहे आणि तिथल्या गॅजेटरमध्ये नोंद. आता गॅजेटरमध्ये नोंद म्हणल्यानंतर फायनल असते. तर ते किल्ले मी पाहिले. आता याची नोंद नाही आहे किंवा ज्यावेळेस आपण शिवरायांचं जे काही एक टी व्हीवर बऱ्याच टी व्हीवरल्या बातम्या असतात त्याचा बॅकग्राऊंड मी असतो. ती केळदी या ठिकाणच्या राणीची बातमी असेल किंवा शिवरायांचं एक शिल्प असणारं जे यादवड नावाचं गाव असेल, ह्या सर्व घटना ठीक आहे. तिथंही घटना चुकीच्या सांगितल्या जातात. मात्र सर्वात महत्त्वाची घटना होती की शिवाजी महाराजांचं भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा पुतळे आहेत. व्हिएतनामचा उल्लेख आपण पाहिला असेल. व्हिएतनाममध्ये शिवरायांचे पुतळे आहेत. तिथं असणारा होचिमिन नावाचा जो राजा आहे तर होचिमिन नावाचा राजानं 1955 ते 1975 असा 20 वर्ष व्हिएतनामनं अमेरिकेशी लढा दिलेला आहे. 20 वर्ष कम्युनिस्टांचा लढा आहे तो. तर हा लढा लढत असताना त्या होचिमिननं गनिमी काव्याचा वापर केला आणि तो गनिमी काव्या शिवरायापासून घेतला असं सांगितलं तर आणि बऱ्याच त्याचं रंगून सांगितलं तर एक जणाचं पुस्तकसुद्धा त्याच्यावर आहे. आणि म्हणून 3 वर्षापूर्वी मी व्हिएतनामचा दौरा त्यासाठी केला होता. व्हिएतनामला गेलो आणि व्हिएतनामला गेल्यानंतर माझ्या मनामध्ये तेच प्रश्न होते. मी तिथल्या प्राध्यापक तिथल्या अभ्यासकाशी अगोदर संपर्क केला होता. तर ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा दाखवला तो होचिमिन नावाचं शहर आहे. होचिमिन त्याचं नाव आहे. शेगाव जुनं नाव शेगाव. तर त्या गावामध्ये मी गेलो. गावामध्ये गेल्यानंतर पुतळा शोधायला सुरुवात केली. मात्र एका माणसानं आज जी काही आभासी युग म्हटलं जातो या व्हॉट्सअपला आणि ऑनलाईनला आभासी युग म्हटलं तर याच्यावरल्या मित्रांनो लहान आहात तुम्ही सुद्धा याच्यावर फार विश्वास ठेवू नका. पुस्तकामध्ये जा. एखादं काहीतरी बातमी कोणतं टाकतंय ना आपण पटकन त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवतो आणि बातमी पुढं पाठवतो. ती खरी असतीच असे नाही. आणि म्हणून एका माणसानं तिथं जो पुतळा पाठवला होता किंवा पुतळ्याचा फोटो काढला आणि अशा प्रकारचा तलवार घेतलेला फोटो आपल्याला दिसला आणि लगेच खाली लिहिलं की शिवरायांचा तिथला पुतळा. त्याच्यावर बग पुन्हा त्यानं कथा रचायला लागली. दुसऱ्यानं तिसऱ्यानं अशा कथा रचत फार कथा रचल्या गेल्या आणि 4-5 वर्ष मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाळ्या वाजवाजू व्यक्तींनी सुद्धा सांगितल्या. आणि म्हणून मी ज्यावेळेस तिथं गेलो व्हिएतनामला आणि व्हिएतनामला गेल्यानंतर त्या पुतळ्याच्या समोर उभा राहिलो आणि तिथून माझं फेसबुक लाईव्ह आहे. त्या पुतळ्याच्या समोर मी फेसबुक लाईव्ह केलं आहे. तर ज्या वेळेला मी व्हिएतनामला गेलो होतो, व्हिएतनाम देश म्हणजेच चीनला चिटकून असणारा देश आहे. चीनला अगदी जवळ आहे. काही ठिकाणी लांबी त्याची जी गोम असते ना अशी छोटीशी तशा प्रकारे असा पसरलेला देश. काही ठिकाणी त्याची रुंदी फक्त 40 किलोमीटर आहे. एवढा छोटासा देश आहे. आणि त्या व्हिएतनाममध्ये गेल्यानंतर त्यांना इंडिया विचारलं माहीत नाही, भारत माहीत नाही, महात्मा गांधीविषयी माहीत नाही. एवढं छोटासा राष्ट्र आहे ते. त्या राष्ट्राला आपल्या भारताविषयी काही माहिती नाही आहे. आणि त्याच्याहीपेक्षा वाईट म्हणजे काय ते गंमत म्हणून मी दुसरीकडे जाऊन थोडंसं व्हिएतनाम देश म्हणजेच काय आहे की चायनी म्हणतो ना, मग चायनीज माणसं काय खातात ते त्याच्यापेक्षा पुढचं आहे.
हे बारक्याला छोटंसं गंमत वाटेल. आम्ही ज्यावेळेस व्हिएतनाममध्ये उतरलो तर त्यावेळेला आम्ही विमानतळावर गेलो आणि विमानतळावर अगोदर तिथले पैसे वेगळे असतात. तिथलं डोंग नावाचं पैसे असतात. आपले रुपये की नाही, आपले रुपये द्यायचे आणि त्यांचे डोंग घ्यायचे. म्हणून आम्ही काय केलं, त्यांना तिथं गेलो आणि त्यांना $100 त्या ठिकाणी दिले. 7,500 त्यांना दिल्यानंतर म्हणजे आपले 7,500, तिथल्या डोंगची किंमत एका रुपयाला ₹350 आहेत. आम्ही 6 जण होतो. आम्हाला पैसे आले 1,27,00,000 आम्ही दिलेत किती त्यांना बघा, 7 म्हणजे जवळपास 42 ते 45,000 दिले आणि आम्हाला आले किती 1 कोटी. आता आम्ही लगेच मी पोस्ट टाकली होती की व्हिएतनाममध्ये पोचल्या आम्ही कोट्याधीश झालो. मस्त वाटलं. आता म्हणलं इथं भरपूर खरेदी करायची आहे. गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये बसल्यानंतर त्या ड्रायव्हरला सांगितलं की रात्रीचा प्रवास झाला, आम्हाला अगोदर जेवायला घेऊन चल. फ्रेश झालो आणि जेवायला गेलो. आता जेवायला गेल्यानंतर व्हिएतनामची कथा फार विचित्र आहे. मी पुन्हा सांगेन ती थोडंसं हलकं करण्यासाठी, किंवा परदेश दौरासुद्धा आपल्याला महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस आम्ही बरेच हॉटेलं शोधली, तिथल्या माणसांना शाकाहारी हा शब्द माहीत नाही. व्हेजिटेरियन ज्याला आपण म्हणतो ना, व्हेज हा शब्दच माहीत नाही त्यांना. कारण व्हिएतनामची सगळी 100% माणसं ही मांसाहारी आहेत. आता मांसाहारी म्हटल्यानंतरी काय अडचण नाही, आपण सुद्धा मांसाहारी खातोच ना, मटण वगैरे खातो, मासे खातो. मात्र याचेही पुढची आहेत ती माणसं. मस्त जेवण त्यांचं काय असं, सकाळच्या याच्यामध्ये नाश्त्यामध्ये कुत्र्याचं मुंडकं. बाहेर बाजारामध्ये ज्यावेळेस आम्ही चौपाटीला थांबतो, चौपाटीला गेलो तर चौपाटीला काय होतं, काळे असे उंच असे नसतात ना, ते इंगडी म्हणतो आपण त्याला, काळा काळा मोठा अशा प्रकारचा विंचू, त्याच्यामध्ये असे पानपुरी असते ना, त्याच्यामध्ये स्नॅक्स घालून ठेवलेली. ₹100 डिश, ते आपली पानपुरी तिथली काळे विंचाची डिश. त्याच्या पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर अख्खी मगर असते ना, मगरीचं वजन 100 किलोचं मगर असते, ती खालून फ्राय केलेली असते. तुम्हाला पाहिजे तो पीस काढून देतात लगेच असते. हे आमची पंचायत एवढी पडली की आता खायचं काय नेमकं तिथं, काहीच त्यांना कळत, एक तर कळत नाही आहे. मी मुद्दाम सांगायला लागलो की त्यांना आपल्याविषयी काही माहिती नाही त्या लोकांना. आणि मग ज्या वेळेला आम्ही जेवणाला एक इंडियन हॉटेल भेटलं, त्या इंडियन हॉटेलमध्ये गेलो. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की खिशामध्ये ₹1 कोटी आहेत आपल्याला. आता काय अडचण आहे, आणि त्यातून अजून कॉन्ट्रिब्युशनमध्ये असल्यानंतर जरा डबल खातं माणूस. त्यामुळं फार खाल्लं भरपूर. आणि खाल्ल्यानंतर ज्यावेळेस बिल आलं, त्याला सांगितलं बिल देऊन टाका. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बिल किती झालं माहिती आहे का, 6 माणसाचं जेवण्याचं. माझ्या जर तुम्ही फेसबुकवर जाऊन चेक करू शकताय, 16,47,000 6 माणसाचं बिल झालं. म्हणजे या असणाऱ्या व्हिएतनाममध्ये त्याला अर्थ नाही, पैशाला काही अर्थच नाही ना. डिझेलचा भाव आता आपण ओरडतो, डिझेलचे भाव ₹100 झाले वगैरे. आता मला जाऊन 4 वर्ष झाले, ₹3400 भाव होता, म्हणजे ₹3,500 लिटर भाव होता तिथला. म्हणजे त्याला पैशाला किंमत नसते. आणि मग असं करत करत मी ज्यावेळेस तिथं गेलो त्या चौकामध्ये, आणि चौकामध्ये जो पुतळा मला दिसला, आणि जे काही पुतळा मी माझ्या व्हॉट्सअपवर किंवा ह्याच्यावर मी बघितला होता, तर तो पुतळा शिवरायासारखा असा दाखवला आहे, त्याचा टोप वगैरे. मात्र लांबून पुतळा दाखवलेला होता. जवळ गेल्यानंतर लक्षात आलं माझ्या की शिवरायांच्या हातामध्ये ती तलवार नसून कबूतर आहे. ते कबूतर आहे, फक्त फेटा तसा दिसतोय, लांबना आहे घेतलेला. तर तो जो पुतळा आहे, तो पुतळा शिवरायांचा नसून तिथला जो राजा आहे त्रानगोन होन, याचा तो पुतळा आहे. पुन्हा दुसरं शोधत ज्यावेळेस आम्ही समाधीचा शोध घ्यायला गेलो, त्या देशामध्ये समाधी वगैरे प्रकार नसतात. तिथं पितळाला निवत, कावळा वगैरे, कावळाच खाणार म्हणल्यावर कावळ्याला निवत काय दाखवणार, तर तिथं तो प्रकारच कुठला नसतो. त्यामुळं अशा प्रकारचा सुद्धा शिवराय वेगळ्या पद्धतीने सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, लहान आज तुम्ही शिवरायांचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास, जर्मनीसारखं राष्ट्र असेल का प्रगत झालेलं आहे, इस्रायलसारखं राष्ट्र का प्रगत झालं, आपल्याला आपला इतिहास माहीत असला पाहिजे. ज्याला इतिहास आहे, ज्याला इतिहास जाणून घेतो, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि म्हणून इतिहास वाचला पाहिजे. आणि म्हणून या संस्थेला किंवा असणाऱ्या सर्वांनाच मी विनंती या ठिकाणी करतोय की त्या स्थळाला भेटी द्या. रायगडाला तुम्ही जा, राजगडाला जा, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्याला भेटी दिल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक चेतना पेटते. ती चेतना वेगळी असते. त्या मातीत काहीतरी वेगळेपणा असतं. त्या मातीला तुम्ही स्पर्श करा, तरच आपण काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारचा प्रयत्न आपण झाला पाहिजे. वेळात वेळ काढून विद्यार्थी मित्र बरेच आता ही झाले असतील, कदाचित उपाशी असतील, मला माहीत नाही आहे. मात्र तरीसुद्धा जे थांबले ते मावळे, आहे की नाही, गेले ते कावळे. तर काही का असे ना मित्रांनो, आपण थांबलात तर अशाच प्रकारचं वाचन भरपूर करा. जर वाचन कराल, मी नेहमी एक वाक्य वापरत असतो, वाचला तर तुम्ही वाचाल, आणि वाचल्यानंतर म्हणजे आपल्याला काय होतं की आपल्या ज्ञानामध्ये डबल त्या ठिकाणी फरक पडतो. आणि म्हणून जेवढं तुम्हाला पेपर असेल किंवा बातम्या असतील त्या बघा. आणि आपण इतरापेक्षा, माझं एक नेहमी मत असतं की मला कुणीतरी इतरापेक्षा वेगळं म्हणून काउंट केलं पाहिजे, मला इतरापेक्षा वेगळं अशा प्रकारचं समजलं पाहिजे.
हे तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. द कॉन्फिडन्स जीवन जर तुम्ही जगाल तर आपलंसुद्धा भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल आहे. तुमच्याच रूपानं असाच मी पुढं बसणारा विद्यार्थी आज इथं माझा मान सन्मान होतो आहे, हा माझा नसून माझ्या अभ्यासाचा गौरव असतो. तर तशाच प्रकारचा प्रयत्न तुम्हीसुद्धा करा. अशा प्रकारची अपेक्षा बाळगून मला भरपूर बोलायचं होतं, मात्र तरीसुद्धा मासा आणि पाहुणा जास्त वेळ थांबल्यानंतर त्याचा वास उठतो याची जाणीव मला आहे. आणि म्हणून कुठं थांबायचं मला कळतं आहे. हे थांबून काही चुकल्या असल्या दिलगिरी व्यक्त करून मला बोलवल्याबद्दल संयोगाचे पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मानतो. आपल्या वालीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. इतिहासाच्या पानावर, ऐतीच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. आणि आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय साने गुरुजी संकुलाचे